चांगलं शासन आहे, प्रशासन आहे, सुशासन पण आहे आणि कॉर्पोरेट सुद्धा आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने संपूर्ण समाज इकडे आज आलेला आहे प्रशांतजी. आणि प्रशांतजीचं एक कौतुक केलं पाहिजे ते म्हणजे ह्या वारीच्या आधी ही वारी ज्या ज्या मार्गाने जाते त्या त्या मार्गातल्या शाळांमध्ये जाऊन त्या शाळेतल्या मुलांना त्यांनी प्रॅक्टिकल करून दाखवलं. ही प्लॅस्टिकची कॅरीबॅग खड्ड्यात पुरली आणि एका खड्ड्यात कागद पुरला आणि मग महिन्याभरानं आल्यानंतर त्या मुलांना ते खड्डे उकरायला लावले तर कागद विरघळून गेला, पण प्लॅस्टिकची कॅरीबॅग तशीच राहिली आणि ही शेकडो वर्ष राहते. आणि मग त्या मुलांना सांगितलं की तुमच्या आई वडील वारीमध्ये दिंडीच्या दर्शनाला जातील तेव्हा कॅरीबॅगमध्ये फूल आणि बेलाचं पान नेताना कामा नाही, त्यांनी कागदामध्ये बेल आणि फूल नेलं पाहिजे. हे माहोल त्यांनी आधी शाळांमध्ये केलं आणि ह्या शाळांच्या माध्यमातून आता प्रशांतनी सांगितल्याप्रमाणे 8 कोटीच्या जवळजवळ पत्रवळ्या वितरण केल्या. परवाच्या दिवशी सकाळी सासवडला 10 लाख पत्रवळ्यांचं कंटेनर आलेलं आहे. ते कंटेनर उद्या परवाच्या दिवशी वितरण होईल. आणि सर्वात अपिलिंग किंवा गेम चेंजर ऍक्टिव्हिटी यातली कुठली असेल प्रशांतजी की कचऱ्याचं म्हणजे आपण जो नॉन डिस्पोजेबल कचरा ज्याला म्हणतोय थर्माकोल आणि प्लॅस्टिकचा, ज्याला आपण शेवटी पत्रावळ्या वाटल्यानंतर काय होणार आहे, तो कचराच राहणार आहे, फक्त डिस्पोजेबल कचरा होणार आहे. पण त्या कचऱ्याचं परत संकलन करून त्याला कंपोज करून त्याचं खत तयार करणं, नंतर ते शेतकऱ्यांना वाटणं, हा जो पुढचा विषय जो आहे हा खऱ्या अर्थाने मला वाटतं एक खूप मोठा गेम चेंजर आहे या ऍक्टिव्हिटीमध्ये. म्हणजे वारी मार्गावरच्या कचऱ्याचा प्रश्न शून्य करणारं हे अभियान आहे. आणि अगदी आदरानं नमूद करतो की हे मी केलेलं नाही. वारकरी संप्रदायाची जी ताकद आहे, एखादा विषय समाजासमोर नेणं आणि त्या विषयातून एक मोठी चळवळ उभी राहणं, हे सर्व माऊलींनी माझ्याकडनं करून घेतलेलं आहे. त्यामुळं हे काम जे आहे ते काम वाढतं आहे. आजच्या या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्वजण तसेच शासनाचे प्रतिनिधी या सर्वांनी याही पुढे या विषयात असंच आम्हाला सहकार्य करावं